तुम्ही दशावताराबद्दल ऐकलेलं असेल, कदाचित तुम्ही पाहिलाही असेल, पण त्यामागचा प्रवास कधी बघितलाय का? आज मी तुम्हाला दशावतारामागचा खरा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. शेवटपर्यंत पाहत राहा. रूढ अर्थाने दशावताराला कुठलाही लेखक नाही, दिग्दर्शक नाही, नेपथ्य नाही, स्क्रिप्ट नाही, आणि तरीही हा दशावतार 3.5 तास खुलत जातो. यात आहे कलाकारांची कलाकारी. रीलच्या जमान्यात जिथे लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी झालाय, तिथे ही मंडळी ह्या प्रेक्षकांना 3.5 तास कसं खिळवून ठेवत असतील? मला वाटतं दशावतार हा पाहायचा नसतो, तर तो अनुभवायचा असतो. मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तर तुम्ही कधी गेल्या वर्षीपासून सुरू केलं काय नाटक लिहायला? हो, गेल्या वर्षी पहिलं नाटक लिहिलं. अच्छा. आणि मग मला स्वतःबद्दल आत्मविश्वास वाटला की मी काहीतरी चांगलं लिहू शकतो. लोकांचा उत्साह बघितला आणि मग या वर्षी मात्र मी 10 नाटकं लिहिलेली. अरे वा, एका वर्षात? पण मग ते एक नाटक किती लांबीचं असतं? त्यांची कन्सेप्ट 3 तास तरी चालायला पाहिजे कंपल्सरी. अरे बापरे, मोठं नाटक आहे. मोठं नाटक असतं. आणि त्याचा आपण गाभा सांगायचा, गर्भितार्थ सांगायचा, आणि त्याचे प्रवेश सांगायचे कसे असतात ते. मग ते बरोबर त्याच्यावरती भाषण सांगायची गरज नाही त्या कलाकाराला. अच्छा, म्हणजे डायलॉग नाही द्यायची? डायलॉग द्यायची गरज नाही, त्यांच्याकडे ऑलरेडी तयारच असतं. अच्छा. कुठे काय घालायचं ते बरोबर घालायचं. म्हणजे कॉन्सेप्ट तुम्ही बनवून देता आणि साधारण कशी एंट्री घ्यायची, कधी प्रवेश बिवेश ते लिहितो मी. अच्छा. त्याच्यावरती ते मग सगळं ते सूट करतात. आणि मग हे रात्रभर चालतं का नाटक? 3 तास तर चालतच. आणि आता 10 वाजता सुरू होईल? 10 वाजता, 10 ते 11, 11 ते 12, 12 ते 1 वाजता ते संपणार. बर. आणि मग याच्यामध्ये स्त्री पात्र पण असतात? स्त्री पात्र असतात, पण पुरुषच स्त्री पात्र हा दशावताराचा मूळ विषय आहे. अच्छा. कारण तिथे स्त्री कुठली भूमिका करत नाही. जो पुरुष असतो तो स्त्री पात्राची भूमिका करतो आणि हुबेहूब स्त्री वाटतो तो कलाकार. त्याच्या 3 तासामध्ये तो स्त्रीचं आयुष्य जगत असतो. कोकणामध्ये असे किती कलाकार असतील जे दशावतारामध्ये काम करतात? अगणित आहेत, भरपूर आहेत. हो, सध्या तर कितीतरीच आहेत. आणि मग ते फुल टाइम त्यांचं हेच काम आहे का, की इतर पण कामं करतात? इतर पण कामं करतात. आपला उद्योग व्यवसाय जो काय असेल तो सांभाळून करतात, घरदार सांभाळून करतात. आणि याच्यातनं चांगला रोजगारही त्यांना उपलब्ध होतो 6-7 महिन्याचा. बरोबर. वर्षात. आणि मग सरकारतर्फे काय आहे का यांच्यासाठी? काही आहे. जे कलाकार आता वयाने वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी पेन्शन योजना चालू केली. आताच बऱ्याच 2-4 कलाकारांना काहीतरी सरकारने 1-1 लाखाचं हे पण दिलेलं आहे धनादेश त्यांच्या कलेसाठी. चला, मजा येणार आहे आज बघायला. बघा, माझी जरा ओळख बिळख करून देतो. नक्कीच. चालेल, थँक्यू. हे बघा, हे जे आदिनारायण मंदिर आहे ते अशा प्रकारे सजवलेलं आहे. आणि खेड्याखेड्यामध्ये अशा प्रकारचे कोकणामध्ये दशावताराचे कार्यक्रम होतात. आणि आता लोक यायला लागलेले आहेत. मला एकंदरीत असं जाणवलं की ह्या लोकांना एक प्रकारचा हा विरंगुळ आहे, टाईमपास आहे. जसं शहरामध्ये मोठी मोठी गार्डन्स असतात, मॉल्स असतात, लोक काहीतरी मॉलमध्ये फिरून हल्ली टाईमपास करायला शिकलेत. तर खेड्यातल्या लोकांना अशा प्रकारचं जर मनोरंजन नसेल तर ते कंटाळून जातील. आणि म्हणून आता सलग 10 दिवसाचा कार्यक्रम होता. आणि 10च्या 10 दिवस हाऊसफुल, म्हणजे पब्लिक फुल येऊन बसतं तिकडे. हे विशेष आहे. आता सुरू होईल. मी आतमध्ये जातो आणि काय आहे बघूया, कसं काय आहे. तुम्हाला पण त्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. मी तिथे गेल्यावर मला जे पहिलं दृश्य दिसलं ते बघून मी थक्कच झालो. एका जुन्या काळामध्ये गेल्याचं मला वाटलं. कलाकार मंडळीने आपल्या पथाऱ्या टाकल्या होत्या, पेट्या ठेवल्या होत्या आणि त्यांचा मेकअप सुरू होता. स्त्री पात्र करणारे हे 2 कलाकार, पुरुष कलाकार, स्वतःचा मेकअप स्वतःच करत होते. स्वतःचे हात, चेहरा, अंग रंगाने रंगवत होते. दशावतार हे कोकणामधील एक पारंपरिक लोककला आहे.
दशावतार फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित नाही आहे, तर ते सोबत प्रबोधनही करतं. त्याचं एक वैशिष्ट्य काय आहे तर इथे सगळी मंडळी, जी पुरुष मंडळी आहेत तीच स्त्री पात्र करतात आणि प्रत्येक कलाकार स्वतःचा मेकअप स्वतः करतो. इथे कुठलाही मेकअपमन नसतो. प्रत्येक कलाकाराची स्वतःची पेटी असते, त्याच्यामध्ये ते त्यांचं मेकअपचं सामान, इतर साहित्य, कपडे असं ठेवलेलं असतं. इतका अवघड मेकअप स्वतःचं स्वतः करणं हे तितकं सोपं नाही आहे, पण हे फारच सफाईने करत होते. कोकणामध्ये 125 ते 150 ह्या दशावतार कंपन्या आहेत. हे जे बसलेले गृहस्थ आहेत हे प्रभाकर पारसेकर यांची ही कंपनी आहे, हे मालक आहेत. हे जे दिसतंय ह्याला पेटारा म्हणतात. याच्यामध्ये नाटकातली सगळी शस्त्र, आयुध आणि गणपतीचा चेहरा असतो. याची सगळ्यात आधी पूजा केली जाते. या कलाकार मंडळींना मेकअप करताना बघणं हा सुद्धा एक अनुभवच आहे. ते बघायला गावातली काही लोक येऊन बाजूला उभे राहतात. नमस्कार. काय नाही, बघायला आलोय काय प्रकार असतो, कारण शहरातल्या लोकांना फारशी कल्पना नसते ना. बरोबर. म्हटलं एकदा बघूया प्रत्यक्ष. खवण्याला आलो होतो यांच्या गावाला, तर आज आहे म्हटल्यावर आलो. 10 वाजता सुरू होईल का आता? आता लगेच 10-15 मिनिटात. हो चालेल, आहे मेकअप झाला की मग चालेल. स्त्री कलाकार आहे हे मुंबईमध्ये. स्त्री कलाकार हे पण स्त्री कलाकार. अच्छा, असुर राक्षस, असुराचा रोल आहे. असुराचा रोल. अच्छा. हद्द. राजकुमार. शहरांमध्ये आपण बघतो कलाकारांना मेकअपमन असतात, स्वतंत्र मेकअप रूम्स असतात, त्यांच्या व्हॅनिटी कार्स असतात आणि पर्सनल बॉय असतात. इथे तसलं काही नव्हतं. स्त्री पात्र करणाऱ्या कलाकारांनी तिथेच साड्या बदलल्या. काही आडोसा नाही आहे, प्रायव्हसी नाही आहे, पण त्यांची काही तक्रार नव्हती. आज वेगळं आहे ना कालच्यापेक्षा. कॉमेडी आहे का कसं? कॉमेडी आहे, सिरियसली आहे, महाद्वंद्व आहे, मिक्स आहे. म्हणजे कलाकारांचा मेकअप सुरू असताना मी विंगेतून स्टेजवर आलो. तिथलं नाटक सुरू होण्यापूर्वीचं वातावरण बघितलं. हे सगळं बघत असताना मला गंमत वाटत होती. हे जे श्री आदिनारायण मंदिर आहे, अप्रतिम मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्येच तिथे स्टेज आहे आणि तिथे दशावतार किंवा इतर कार्यक्रमांसाठी स्टेज बांधलेला आहे. हे मंदिर फारच सुरेख आहे. अतिशय जुनं असं हे मंदिर असणार आहे. अजून प्रेक्षक थोडे थोडे जमत होते. हे जे संपूर्ण हॉल दिसतोय किंवा हे आजूबाजूचं जे ही जागा आहे, हे सगळं नंतर खच्चून भरणार आहे ह्याची मला बिलकुल कल्पना नव्हती. मला वाटलं की किती लोक येतात आणि काय. मी हा कार्यक्रम बघण्यासाठी खूप आतुर होतो. हळूहळू गर्दी वाढायला लागली. बायकांनी, मुलांनी, पुरुषांनी आपापल्या जागा पकडल्या. पायऱ्यांची जागा बाल्कनीने घेतली. मेकअप वगैरे स्वतःच करता का तुम्ही? अच्छा. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, प्रत्येक कॅरेक्टरचं. प्रत्येक सामान वेगळं. प्रत्येक आपल्या रंगाचा मेकअपचा डबा असतो. प्रत्येक आपला मेकअप करतो. आणि हे ठरवतं कोण? ठरवतो मेकअप कसा करायचा? नाही, कोणी नाही. तुमचं तुम्ही स्वतः रंगायचा आपण. दिग्दर्शक सांगत नाही, नेपथ्य नाही, प्रॉम्प्टिंग नाही, पाठांतर नाही. ॲडिशन घेता का स्टेजवर? काही नाही, ठरलेलंच ठरलेलं असं काही नाही. अच्छा. महाभारत, रामायण याचा आधार घेऊन फक्त आपण बोलायचो. ते स्त्री पात्र करतायत त्यामुळे ते साडी नेसणार आणि तयार होते.
आणि शेवटी एकदाचा पडदा उघडला. दशावतार कुठल्याही कंपनीचा असो, दशावताराचा प्रयोग कुठलाही असो, त्याची सुरुवात गणपतीच्या नांदीनेच होते. कुठलं कॅरेक्टर आहे? कॅरेक्टरचं नाव राजा कुलिंग. राजा कुलिंग कुलिंग. तुमचं नाव काय? भरत नाईक. कुठलं गाव? अकेली. अकेले. महाराष्ट्र शासन पुरस्कार. पुरस्कार मिळालाय. अरे वा. महाराष्ट्र कुठे? राज्यनाट्य स्पर्धेत? मुंबईला. अरे वा. आणि ते काय असेल? देवता कर्मदेव हो, कर्मदेव हो. कुठलं कॅरेक्टर आहे? कलिदेव. कलिदेव. केव्हाही कुणाच्याही दृष्टीस आम्ही पडत नाही. आल्यापासून बघते तुमचं माझ्यावर लक्ष नाही. लक्ष तुमचं. ही सगळी कलाकार मंडळी खूप वरच्या पट्टीमध्ये बोलत होती. त्याचं कारण मला नंतर कळलं की पूर्वी म्हणे माईक नसायचे आणि त्यामुळे शेवटच्या लाईनीपर्यंत आवाज गेला पाहिजे आणि मग ती प्रथाच पडली. आज जर वरच्या पिचमध्ये कोणी बोललं नाही तर तो काम करतोय असं वाटणारच नाही. त्यामुळे दशावताराच्या अभिनयामध्ये अंडरप्ले नसतो. दशावताराचा बाज हा जरी पौराणिक असला तरी त्याच्यामध्ये सगळे रस असतात. जसं शृंगार रस आहे, वीर रस आहे, रौद्र रस आहे, हास्य रस आहे, करुण रस आहे. एक मात्र नसतं ते म्हणजे अश्लीलता. उगाचच प्रेक्षकांना हसवण्यासाठी डबल मिनिंगचे जोक्स नसतात. कालचंच आहे आज पण वेगळं आहे ना. एकामागून एक कलाकार स्टेजवर एंट्री घेत होते आणि प्रेक्षकांना आश्चर्यचकित करून टाकत होते. आजूबाजूच्या अनेक गावांमधनं इथे प्रेक्षक दशावतार पाहायला आले होते. कुणी आपापल्या गाड्या घेऊन आलं होतं, कुणी बसने आलं होतं. आणि हळूहळू हे थिएटर, खरं तर थिएटर नाही, मंदिराची ही जागा तुडुंब भरून जात होती. मला हे वातावरण का माहीत नाही, प्रचंड आवडत होतं. कदाचित खूप लहानपणी मी माझ्या गावच्या जत्रेमध्ये एक ऐतिहासिक नाटक बघितल्याचं मला असं पुसटचं आठवतं. कदाचित त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या असतील, पण हे जे कोकणातलं वातावरण आहे याने मी मंत्रमुग्ध झालो. प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकारांबरोबर फोटो काढून घेत होते. नमस्कार. काय नाव आपलं? सदाशिव सुरेश मोरे. कुठलं गाव? पिटूळ का? पिंगुळी. कुठे आलं ते? तालुका कुडाळ. मला आणखी एक गंमत वाटली आहे की एखाद्या कलाकाराचं काम जर आवडलं तर त्याला 50 रुपये 100 रुपये लोक बक्षीस द्यायचे आणि मग ते कलाकार आपलं नाव अनाऊन्स करतात. मीही एक छोटीशी रक्कम त्यांना दिली. इथून जर तुम्ही बघितलं तर प्रेक्षकांना यायचं वाट होती आणि हे सगळं स्टेज आहे.
आपण आता स्टेजच्या मागच्या बाजूला आहे आणि सगळीकडे मस्त स्टॉल्स लागलेले वेगवेगळे, म्हणजे खाण्यापिण्याचे स्टॉल होते, लहान मुलांना काय काय छोटी छोटी खेळणी विळणी, लॉटरीची तिकीटं होती आणि एकदम माहोल जत्रेसारखं होतं, म्हणजे फुल एंटरटेनमेंट. गावकरी तिथे आले आजूबाजूच्या गावातनं की एक वातावरण त्यांना मिळत होतं. मध्यंतर नसलेल्या ह्या दशावताराच्या 3-3.5 तास चालणाऱ्या ह्या प्रयोगाला प्रेक्षक एकदाही चुळबुळ न करता शांतपणे बसून होते. मनात आलं हेच या दशावतार कलेचं यश आहे आणि म्हणूनच ते इतक्या वर्षांपासून चालू आहे. हे सगळं वातावरण, इथले प्रेक्षकांमध्ये बसलेली ही सगळी लहान मुलं आणि त्यांचं हे तल्लीन होऊन बेभान होऊन ही कला बघणं, यातनं मला असं वाटलं की कोकणाने महाराष्ट्राला खूप काही दिलं आहे. कलावंत दिले, लेखक, कवी. तर ह्या सगळ्यांची जडणघडण ह्या लहानपणामध्येच होत असावी. हे जे सांस्कृतिक वातावरण आहे हे शहरातल्या मुलांना मिळत नाही. आज शहरातलं मूल नाटकाकडे जात नाही किंवा पारंपरिक अशा गोष्टी त्याला माहितीच नाही आहेत. मला हा दशावतार किंवा इथली भजनं, इथली नाटकं, इथले जे काही सांस्कृतिक कार्यक्रम आहेत हे सगळं बघून खूप छान आणि शांत वाटलं. आत्ता आम्ही दशावतार बघून निघालोय. मी आणि बाळा राऊत माझ्यासोबत आहेत आणि खूप छान अनुभव होता. रात्री उशिरा मी आणि बाळा राऊळ खवण्याकडे परतलो, पण मला हे एकंदरीत सगळं चित्र खूप आशादायक वाटलं. खूप प्रसन्न, सात्विक असं वाटलं. एवढ्या वरच्या पट्टीतल्या आवाजातही माझं मन मात्र शांत होतं. जो दशावतार मला दिसला, जाणवला, तो मी इथे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मी किती यशस्वी झालोय मला माहीत नाही. तुम्हाला कसं वाटलं मला जरूर कळवा आणि आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. इथेच थांबतोय. धन्यवाद.